या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। 3.5 मुहूर्तांपैकी एक आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा। या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला दुपारच्या पोशाखावेळी अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली। श्री विठ्ठलाला सोने पगडी, कौस्तुभमणी, हिऱ्याची कंगणजोड, दंडपेट्या जोड मोठा, नाम निळाचा, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, लहान शिरपेच, नवरत्नाचा हार, तोडेजोड, तुळशीची माळ, मत्स्यजोड, पितांबर आणि ठुशी, तसंच श्री रुक्मिणी मातेला सोन्याचा मुकुट, वाक्यात जोड, तोडेजोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेची माळ, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, लक्ष्मीहार, सरी आणि कंबरपट्टा आदी अलंकार परिधान करण्यात आले होते। याशिवाय श्री विठ्ठलाला रेशमी सोहळे अंगी आणि श्री रुक्मिणी मातेला 9 वारी रेशमी साडीचा पोशाख करण्यात आला होता। त्यामुळं श्रींचं रूप अधिकच खुलून दिसत होतं। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं हे मनमोहक रूप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। यामुळं श्रींचा गाभारा मनमोहक दिसत होता। सजावटीसाठी शेवंती 200 किलो, अष्टर 80 किलो, गोंडा 150 किलो, गुलाब 100 गड्ड्या, जिप्सी 10 गड्ड्या या फुलांचा वापर करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली। ही सजावट रांजणगाव महागणपतीचे विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदर पाटील यांनी सेवाभावी तत्वावर मोफत केली असून सजावटीचं काम पुण्यातील श्री फ्लॉवर्स यांनी केलं। यासाठी सुमारे 12 कामगारांनी परिश्रम घेतले। हिंदू नववर्षानिमित्त भाविकांची दर्शन रांगेत आणि मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। भाविकांची गर्दी विचारात घेऊन भाविकांचं जलद आणि सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीनं ऑनलाईन दर्शन पास बुकिंग व्यवस्था बंद ठेवण्यात आली होती। तसंच VIP दर्शनावर निर्बंध घालण्यात आले होते। पूजेची संख्या कमी करणं आणि इतर अनुषंगिक उपाययोजना करण्यात आल्या होत्या। महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती म्हणून प्राध्यापक राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल ॲडव्होकेट शंकर नरोटे मित्रपरिवार आणि रुद्र उद्योग समूहाच्या वतीनं सोलापुरातील होडगी रोड परिसरातील गांधीनगर इथल्या हेरिटेज गार्डन इथं सोमवारी 31 मार्च रोजी भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, ज्येष्ठ नेते रामहरी रूपनवर, सोलापूर शहर भाजप अध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर, बारामतीचे प्रसिद्ध उद्योजक विश्वास अशोक देवकते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला। शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांचं जीवन सुकर करण्याकामी 42B अन्वये अकृषिक सनद देण्यासाठी उत्तर तालुक्याच्या तहसील कार्यालयाच्या वतीनं 1 ते 3 एप्रिल या कालावधीत विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली। शेतकऱ्यांना आणि नागरिकांना जमिनीचा वापर इतर कारणांसाठी करण्याकरता अधिकृत शासनाची परवानगी घ्यावी लागते। यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 42B मध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे। त्या अंतर्गत कार्यवाही करण्याचे अधिकार क्षेत्रीय महसुली प्राधिकारी आणि अधिकारी यांना देण्यात आले आहेत। सुधारित तरतुदीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं अकृषिक आकारणी आणि रूपांतरित कर भरून घेऊन संबंधित खातेदारांना अकृषिक सनद देण्यासाठी या विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। 1 ते 3 एप्रिल दरम्यान अर्जदारांनी अर्ज आणि कागदपत्र उत्तर तहसील कार्यालयात सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध 7 हिल्स कलेक्शन्स या कपड्यांच्या शोरूमचा भव्य शुभारंभ गुढीपाडव्याच्या मंगलदिनी मोठ्या उत्साहात पार पडला। हा शुभारंभ
रविवारी 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आला. श्री मार्कंडेय महामुनींच्या कृपेनं सुरू झालेल्या या फर्मच्या उद्घाटनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला व्यंकटेश रमाकांत विडप, लक्ष्मी नरसय्या रमाकांत विडप, श्यामसुंदर व्यंकटेश विडप, सचिन व्यंकटेश विडप आणि साईकृष्णा लक्ष्मी नरसय्या विडप यांची प्रमुख उपस्थिती होती. अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे इथं जागृत देवस्थान म्हणून ग्रामदैवत कलमेश्वर यांची ख्याती आहे. सालाबादप्रमाणे यंदाही 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री ग्रामदैवत कलमेश्वर मंदिरात विधिवत पूजनानं यात्रेला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी लिंगाला पुष्पहार आणि नारळ वाढवून देणगी पुस्तिकेचं पूजन मंदिराचे पुजारी रमेश फुलारी यांच्या हस्ते करण्यात आलं. काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय. अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद. वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट, फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.